सर्च ऑपरेशन्स पुण्याला वेगवेगळे भागात आणि दिल्ली येथे वेगवेगळे ठिकाणी करण्यात आली होती। त्यामध्ये जे लेटेस्ट फिगर्स आहे, ऑल्दो आता पण एक्झॅक्ट वेईंग आणि ते सगळे प्रोसिजर सुरू आहे, परंतु पुण्याला जी वेगवेगळे ठिकाणातून प्रथम दिवशीपासून आत्तापर्यंतची जी साठा आहे ते अंदाजन 717 किलो MDची आहे। दिल्ली येथे टोटल जे प्रेमाइसेसमध्ये काल करण्यात आली त्यामध्ये एकूण 970 किलोची साठा दिल्ली येथे मिळालेली आहे। त्याची एक्झॅक्ट टेस्टिंग ही एक्झॅक्टली काय काय कॉम्पोनेंट आहे त्याची टेस्टिंग सुरू आहे। आता ही दोन्ही कारवाई म्हणजे अप्रॉक्सिमेटली 1700 kgचे कॉन्ट्राबँड्स सापडलेले आहे। याचे व्यतिरिक्त दिल्ली येथील झालेली तपासामध्ये अंदाजन 5 आरोपीला ताब्यात घेण्यात आलेली आहे। तिथे काही एका कुरिअर कंपनीचे माध्यमातून यापैकी काही साठा देशाचे बाहेर पण जात होता अशा प्रकारचे माहिती समोर आलेली आहे। त्या दृष्टिकोनातून अधिक तपास सुरू आहे। एका ठिकाणी सांगली जिल्ह्याचे परिसरात पण एका ठिकाणी सर्च ऑपरेशन सुरू आहे। एक्झॅक्टली किती माल तिथे सापडलेले आहे ते आता नक्की सांगता येत नाही। ते आता सर्च ऑपरेशन सुरू आहे, त्याबद्दल आपल्याला अपडेट नंतर देण्यात येईल। यामध्ये जे मी प्रथम दिवशीपासून सांगत आहे, ड्रग फ्री पुणे हे आमच्यासाठी कमिटमेंटचे विषय आहे, प्रायोरिटीचे विषय आहे। या केसमध्ये जे सुरुवात 1.5-2 किलो सुमारासचे MDची वरून सुरू झाली होती, त्यावरून आत्तापर्यंत आम्ही अंदाजन 1700 किलो MD पर्यंत आणि त्याचे जे नॅशनल आणि इंटरनॅशनल रॅमिफिकेशन्स आहेत त्या उघड करण्यामध्ये आम्हाला यश मिळालेली आहे। आत्ता पण जे लिंकेजेस आहे, जे सप्लाय चेन त्यांची होती ते पूर्ण उद्ध्वस्त करण्याची दृष्टिकोनातून पोलीस दलांकडून अथक प्रयत्न सुरू आहे। आता पुण्याचे बाहेर आमचे 12 ते 15 पथक वेगवेगळे शहरात प्रीपोझिशन्ड आहे। कारवाई तपासामध्ये उद्भवलेली गोष्टी अनुषंगाने कारवाई करण्यात आली। एकूण टोटल यापैकी जे 8 आरोपी सध्या अटक किंवा ताब्यात आहे, त्यांचे विस्तृत तपशील आपल्याला नंतर देण्यात येईल। सगळ्यांचे रोल पण आता व्हेरीफाई होत आहे। जे कोणी या प्रकरणात मॅन्युफॅक्चरर, एक्सपर्ट, टेक्निकल एक्सपर्ट पुरवणारे लोक, किंगपिन, मास्टरमाइंड जे पूर्ण रॅकेट चालवत होते, जे कुरिअरमध्ये म्हणजे ट्रान्सपोर्ट करायचे किंवा जे एजंट्स होते जे सप्लाय चेनमध्ये होते आणि शेवटचे सप्लाय चेनचे शेवटचे व्यक्तीपर्यंत पोहोचण्याची आम्ही प्रयत्न करत आहोत। 8 आरोपी सध्या अरेस्ट आहे, आणखी अटक होण्याची शक्यता नाही। आम्ही सांगितले होते एका व्यक्ती जे पर्सन ऑफ इंडियन ओरिजिन आहे, परंतु ते फॉरेन नॅशनल सध्या फॉरेन पासपोर्ट होल्डर आहे, ते आरोपी त्यामध्ये आहे, त्याच्या विरुद्ध आवश्यक कारवाई करण्यात येईल। सर्वरून काही कॉन्ट्राबँड्स देशाचे बाहेर लंडन येथे काही पार्सल्स गेले असल्याचे समजते। खरं काही अधिकृत एस्टिमेशन नसते, परंतु 1700 किलोचे जे कॉन्ट्राबँड आत्तापर्यंत सापडलेले आहे यामध्ये एकूण त्याची किंमत 3000 कोटीचे वरचे आहे। आता त्याबद्दल प्रत्यक्ष त्याचे सगळ्यांचे फॉरेन्सिक रिपोर्ट आल्यानंतर आपल्याला डिटेल मिळवण्यात येतील, परंतु 3 ते 3.5 कोटीचे सुमारासचे हे आत्तापर्यंतची रिकव्हरी हे ऑलरेडी सांगितले की सुरुवात आम्ही 500 ग्रामचे MD एका कन्साइनमेंटवरून आम्ही जप्त केले आणि तिथून प्रत्येक तासाला डेव्हलपमेंट करून आत्ता इथेपर्यंत पोहोचलेले आहे। एक्झॅक्टली पूर्ण टीम सगळे वेगवेगळे ठिकाणी आहे, सगळे एकत्रित येतील, नंतर चर्चा होऊन सगळ्यांचे एक्झॅक्ट काय लिंकेजेस आहे ते आम्हाला समजेल, तपास यंत्रणाला समजेल आणि नंतर आपल्याला प्रकरणात जे कोणी या रॅकेटमध्ये सामील असतील वर आणि खाली दोन्ही शेवटचे सप्लाय चेन पर्यंत
फॅक्टरीपासून शेवटचे सप्लाय चेनपर्यंत पूर्ण जे रॅकेट आहे ते आम्ही अनर्थ केल्याशिवाय आम्ही गप्प बसणार नाही.